ही अशा एका पंतप्रधानाची गोष्ट आहे जो राजकारणात नाईलाजाने आला होता. त्यांचं नाव राजीव गांधी, ज्यांनी भारताला एक नवीन दिशा दिली. त्यांनी भारतात पहिल्यांदाच संगणक म्हणजेच कम्प्युटर आणला. त्यावेळी बेरोजगारी वाढेल असा अंदाज होता, म्हणून संगणकाच्या विरोधात आवाज उठवला गेला. पण त्यांनी तो विरोध झुगारून ही क्रांती घडवून आणली. आज भारत चंद्रावर आणि मंगळावर झेप घेतो आहे. पण ह्या तंत्रयुगाची सुरुवात राजीव गांधी यांनीच केली होती. पण त्यांची कारकीर्द गाजली ती शहाबानो केस, राम मंदिर प्रकरण आणि बोफर्स घोटाळ्यामुळे. शहाबानो मध्य प्रदेशातील एक मुस्लिम महिला, जिला तिच्या पतीने 40 वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट दिला. त्यानंतर शहाबानोने कोर्टात जाऊन भारतीय दंडविधान संहिता कलम 125 अंतर्गत पोटगीची मागणी केली. मुस्लिम धर्मात पोटगीची तरतूद नाही, पण धार्मिक मान्यतेचा विचार न करता सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाला मुस्लिम मौलवींनी प्रचंड विरोध केला आणि त्या दबावामुळे राजीव गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायद्याद्वारे मागे घेतला. अशा प्रकारे त्यांनी मुस्लिम दबावापुढे शरणागती पत्करली. त्याच वेळी राम मंदिराचा मुद्दा उफाळून आला. राजीव गांधी यांनी राम मंदिराचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला, जो हिंदूंना खुश करण्यासाठी घेतल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर 1986 साली भारत सरकारने स्वीडनच्या बोफर्स कंपनीकडून तोफांची खरेदी केली. त्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यात राजीव गांधींचा हात आहे असे आरोप झाले. त्यांच्यावर थेट काही सिद्ध झालं नाही, पण या प्रकरणामुळे शुद्ध चारित्र्याचे म्हणून ओळखले जाणारे राजीव गांधी वादाच्या भोवऱ्यात मात्र अडकले. अशा अनेक वादग्रस्त घटनांमुळे त्यांची कारकीर्द गाजली. पण दुर्दैवाने 21 मे 1991 रोजी त्यांची हत्या झाली. राजीव गांधी यांचे निर्णय किती योग्य होते यावर नक्कीच चर्चा होऊ शकते. तुम्हाला राजीव गांधींच्या राजकीय कारकिर्दीविषयी काय वाटतं? नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो देखील करा.